आपल्या मनाकडून आपल्या काही अपेक्षा असतात. जसं की आपल्या मनाने असं वागावं, असं वागू नये किंवा या पद्धतीने काम करावं. जर आपल्याला आपलं मन कसं काम करतं हे समजलं तर आपण त्याला आपल्या अपेक्षांप्रमाणे वागायला शिकवू शकतो. त्यामुळे मागच्या भागात आपल्या मनाचं महत्त्व समजून घेतल्यानंतर आज मन कसं तयार होतं हे आपण गुरुश्रींकडून जाणून घेऊया. तुमचं माइंड हे माती आहे. तुमचं माइंड हे फ्लुइड आहे. माइंड फ्लुइड आहे म्हणजे काय? इथे जे तयार झालं ना ते वाहत्या माइंडनी घेतलं. ते तुमच्या बाबतीतच व्हायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही जेव्हा एखादा ऍक्सिडेंट बघता, मी तिथे असतो तर काय केलं असतं, मी त्या ऍक्सिडेंट मधनं वाचण्यासाठी इथून पुढे मी गाडी कशी चालवू. माइंड फ्लुइड आहे म्हणजे काय? माइंड जिथे ज्यांच्या बरोबर आहे ते रंग घेणार. तुम्ही 1 ते 3 नाडकर्णी काकूंबरोबर गॉसिप केलत आणि 3:30ला माझं मेडिटेशनचा क्लास आहे म्हणून बसलात मेडिटेशनला आणि तक्रार केलीत की माझं मेडिटेशन होतच नाही, काहीतरी इश्यू आहे माझ्यामध्ये. नाही, तुम्ही एकदम फ्लुइड माइंड गॉसिपिंगनी भरलेलं आणि एकदम अर्ध्या तासाने त्याला स्पिरिच्युअल करायला जाताय. मेडिटेशनला बसलं की नाडकर्णी काकू पॉपअप होतील. मन जेव्हा विचार करत नसतं तेव्हा काय करत असतं? आतापर्यंत केलेले विचार मनात सरफेसवरती फेकले जातात. तुम्ही ही जबाबदारी समजा की तुमच्या जागेपणी जे जे काही म्हणून कळत न कळत तुम्ही काय टीव्ही सिरियल बघताय, तुम्ही कुठले शॉर्ट्स बघताय, तुम्ही युट्यूब वरती काय बघताय, फेसबुक मध्ये काय बघताय, किती गोष्टींवरती किती वेळ इन्व्हेस्ट करताय किंवा वाया घालवताय. एकटे असताना जेलसीचे विचार आहेत, एकटे असताना फ्युचरचं प्लॅनिंग आहे जे मोटिवेटिंग आहे, एकटे असताना कुठल्या तरी एका लहानपणच्या हर्टची रिव्हिजन आहे. तुम्ही जे जागेपणी करता, जागेपणी म्हणजे अवेअरनेसनी करता आणि नंतर तुम्ही काहीच करत नसता, तेव्हा पण तेच करत असता जे करत आलाय. मी काही करत नव्हतो, डोक्यामधले विचार थांबत नाहीयेत, कारण विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा कॉन्शियसली विचार थांबवण्याचा प्रयत्न तुझ्याकडनं होत नाहीये. त्यामुळे जेव्हा तू काहीच नाही करत आहे तेव्हा गाडी सायकलचे पॅडल्स मारल्यानंतर सायकल चालते ना पुढे, सतत पॅडल मारायला लागत नाही, सायकल चालू राहते. तुम्ही भरताय काय? 1-1 मिनिटाचे शॉर्ट्स आहेत, 1-1 मिनिटाचे शॉर्ट्स आहेत, तुम्ही ते स्क्रोल करताय. तुम्ही माइंडला डिस्ट्रॅक्ट होण्याची प्रॅक्टिस देऊन नंतर कॉन्सन्ट्रेशन होत नाही असं कसं म्हणू शकता? तुम्ही कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस दिलीच नाहीये. तुम्ही एक व्हिडिओ लावलात, एक कुठला एका तुमच्या हिरोचा इंटरव्ह्यू, हिरो म्हणजे हॉलिवूड बॉलिवूड मधला नाही, तुमच्या फील्ड मधला मास्टर, त्याचा एक इंटरव्ह्यू बघताय, अर्धा तास हल्ला नाहीत. आता सांगा ना, तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा माइंड दुसरं कुठलं विचार आणतं का? माइंड इज ट्रेन्ड when you least expect it to be trained. तुम्हाला जर माइंडला ट्रेन करायचं असेल तर अभ्यासामध्ये ट्रेन करायचंय, निगेटिव्ह विचारामध्ये ट्रेन करायचंय, दुसऱ्याला समजून घेण्यामध्ये ट्रेन करायचंय. असं ट्रेन नाही करतायत. माइंड हे फक्त क्रायसिसच्या सिच्युएशन मध्ये आतापर्यंत तुम्ही काय प्रकारचं ट्रेनिंग दिलंय हे एक्झिबिट करतं. क्रायसिसच्या सिच्युएशन मध्ये माइंड
असं वागतं कारण माइंड तसं आहे असं नाही. माइंड तसं तुम्ही ट्रेन केलंय. हा, मला माहीतच नाही माइंड तसं ट्रेन केलंय. म्हणजे आता उदाहरण, एक लहान लहान मुलगा आहे. त्या लहान मुलाला जर असं सांगितलं, त्याच्या पेन मधली रिफिल संपली आहे, पेन मधली रिफिल संपली, हरकत नाही, अभ्यास उद्या कर. तुम्हाला हे माहित पण नाहीये, उद्या तो बायकोशी पटत नाही म्हणल्यावर डिवोर्स घेणार. सीड कुठे आहे? पेनची रिफिल संपली, अभ्यास उद्या. नाही, माइंडला गिव्हअप करायचं नाही. हे ट्रेनिंग, पेन मधली रिफिल संपली आहे, हा मी तुला दुसरं पेन देते, आता ज्याला बसलायस तो अभ्यास कंप्लीट करूनच उठ. मग आता बायकोशी डिवोर्स नाही घेणार, कारण प्रॉब्लेम सोडायचा नाही, गिव्हअप नाही करायचं. हे ट्रेन कुठं झालं? पेनच्या रिफिल मध्ये. लहान मुलं रस्त्यावरती हट्ट करतात. सगळे जण आहेत, येता जातात. रस्त्यावरच्या सगळ्या माणसांचं लक्ष आपल्याकडे जावं असं 4 वर्षाच्या मुलाचं म्हणणं असतं. त्यामुळे तो सुखासनात रस्त्यावरतीच बसतो, मांडी घालून. का? आईस्क्रीम पाहिजे. आई म्हणते की हरकत नाही, तू बस इथं, आम्ही जातो. आणि आई चालायला लागते. मुलगा आत्ता निशस्त्र आहे, त्याच्या हातात नंतर पॉवर येणार आहे. तेव्हा तुमचं पटणार नाहीये त्याच्याशी, मग तो वृद्धाश्रमात घालणार का? तुम्हीच शिकवला, प्रॉब्लेम सोडून जायचा. तुम्ही मला समजावलं का की आत्ता नाही, उद्या देते, आत्ता नाही, घरी चल, मी तुला आईस्क्रीम करून देते, इतकं बाहेरचं नको. मुलगा बसला रस्त्यावरती, त्याच्याबरोबर शेजारी बसून आईनं जर समजावलं तर वृद्धाश्रम वाचतो. आजपर्यंत जे मुलं, ज्या मुली आई बाबांना विचारतायत, त्यांनी लहानपणी आई बाबांकडनं समजूत खूप करून घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचं बीज असं आहे की असं सोडायचं नाही. माइंड इज ट्रेन्ड when you least expect it to be trained. तुम्ही जर न्यूजवरती होणारे, न्यूजपेपरवरती येणारे ऍक्सिडेंट्स आणि दरडी कोसळल्या याच बातम्या वाचणार असाल आणि नंतर पॉझिटिव्ह थिंकिंग साठी तुम्ही मेडिटेशन करणार असाल तर थांबवा, हे शक्य नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग साठी कोणी गोल्ड मेडल मिळवलं, कुठल्या देशामध्ये जास्ती गोल्ड मेडल्स आहेत, कुठली नवीन गाडी आली आहे इंडियामध्ये जी मायलेज चांगलं देते, कुठला एक पॉलिटिशियन जो निवडून आलाय जो भ्रष्ट नाहीये, नवीन कविता, नवीन नाटकं ही बघितली पाहिजेत आणि मग मेडिटेशन करा. मेडिटेशन होतं की नाही बघा. का? कारण माइंड हे फ्लुइड आहे. त्या फ्लुइड मध्ये जे घालाल ते विरघळून त्याचं एक स्वतंत्र फ्लुइड बनतं. सगळ्याचा इसेन्स असलेलं जे घातलंय. ही पांढऱ्या पायाची, ही सटवी, हिनं माझा नवरा खाल्ला, हिनं माझा भाऊजाई खाल्ली, असं म्हणून यायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव. अध्यात्माला पर्याय नाही, पण काय ना, माझं मन स्थिर नाही. अगं, या बसायच्या आधी काय बोलून आलीस तू? एकाच मनामध्ये चाललेल्या गोष्टी आहेत, त्याच्यात स्विच ऑफ बटन नसतं. जसं लाईफ पाहिजे तसे पंचेंद्रियातनं आत गेलेले इन्ग्रेडियंट्स हवेत. मग कोणाबरोबर उठताय बसताय बघा. तुम्ही टीव्हीवरती, वेबसिरीज वरती काय क्वालिटीचे एंटरटेनमेंट कन्झ्युम करताय बघा. तुम्ही स्वतः एकटे असताना कुठल्या विचारांमध्ये बिझी असताय बघा. मग तुम्ही जेव्हा काहीही करत नसाल तेव्हा
ऑटोमॅटिकली तेच सरफेसला येणार जे आतापर्यंत तुम्ही हे सगळे एंटरटेनमेंट, कोणाबरोबर बसताय, स्वतः काय विचार करताय, याची बेरीज होऊन ती येणार. मी खरं तर काही विचार करत नाही, पण मन विचार करणं थांबवत नाहीये. याचा अर्थ विचार करायच्या थांबवण्यासाठीचे प्रयत्न जे हवेत ते केले नाहीयेत. आता मला विचारायचंय, तो शब्द जेव्हा तुम्ही उच्चारत होता, ऑनलाईन पार्टिसिपेंट्सना ऐकू येतंय ना? पूर्ण कळतंय ना? शब्द जेव्हा तो उच्चारत होता ज्याला अर्थ नाहीये, 2 किंवा 3 अक्षराचा, तुम्हाला काय फरक जाणवला? सॉरी, तो शब्द सोडून डोक्यात काहीच नाही आलं. येस, अजून? ब्रीदिंग स्टेबल झालं. अजून? त्याला काही अर्थ नव्हता, ज्या शब्दाला काही अर्थ नव्हता त्याच्यात सुद्धा मन अर्थ शांतपणे काहीतरी एक शोधायला लागलं, शांत होत म्हणजे शोधत पीसफुल होत होतं. पीसफुल होत होतं. निर्विचार मन झालं. निर्विचार कोण बोलला? मी इकडे. निर्विचार मन झालं. व्हेरी गुड. अगदी एकाग्र पण झालं. अगदी मन एकाग्र झालं. आता हा जर प्रयत्न तुम्ही दिवसातनं ठरवून संध्याकाळचा सकाळचा किंवा संध्याकाळचा किंवा सकाळचा असा 1 तास केला, आता तुम्हाला हा प्रॉब्लेम नसेल की मला खरं तर विचार करायचा नाहीये, तरी मन का विचार करतं? कारण मनाचा व्यायाम विचार न करायचा पण झालेला आहे. कारण विचार न करण्याचा व्यायाम मनाला जेव्हा देतात तेव्हा डायरेक्ट निर्विचाराचा देता येत नाही, एका विचाराचा देता येतो. अनंत विचार आहेत, 15,000 60,000 विचार आहेत. थांबवायचे कसे? थांबवायचे नाही, एकच विचार सतत करायचा. आणि मग एकच विचार सतत करून नंतर त्या विचारांमध्ये एक असं रिलेशन तयार होतं की नंतर तो विचार करायला लागत नाही, तो साऊंड आणायला लागत नाही, तो साऊंड येत राहतो. आणि आपोआप जेव्हा येत राहतो तेव्हा जी स्टेट येते ती निर्विचार आहे. निर्विचार स्टेट आणता येत नाही, एक विचार स्टेट आणता येते. निर्विचार स्टेट एक विचाराच्या स्टेटच्या प्रॅक्टिसचा आपोआप आलेला रिझल्ट आहे. मनाला तुम्ही कळत न कळत जसं ट्रेन केलंय त्यानुसार मन आहे. तुम्ही मुलाला शाळेत सोडताना ज्या मैत्रिणी दिसतात, ज्या मैत्रिणी भेटतात, त्यातल्या कुठल्या ग्रुपशी जाऊन बोलण्याचं तुम्ही प्रेफर करता, त्यांच्यातले विषय काय आहेत, त्या विषयाचं इमोशन तुमचं डॉमिनंट इमोशन आहे. शाळा चांगली नाही, मुलं वाया चालली आहेत, आता तुमच्या मनामध्ये भीती हे डॉमिनंट इमोशन झालं. मन हे माती आहे. मन ही ना मूर्ती आहे ना पॉट आहे. मन ही माती आहे. तुम्ही त्याची कुंडी करा, नाहीतर स्मशानात न्यायचं मडकं आपल्या हातात आहे. पण मन ही माती आहे, न्यूट्रल आहे. ते तुम्ही ठरवा त्याचं काय करायचं. त्याला नाही माहिती की तुम्ही करताय त्याला लावलेलं वळण हे चांगलं आहे का नाही. त्याला फक्त एवढंच माहितीये मालकाचं ऐकायचं. पॉइंट हा आहे, गेले 10 वर्ष जे जेवताय तशी मनाची तब्येत आहे. मनाची तब्येत जर नीट नसेल तर जेवण बदला पुढच्या 10 वर्षासाठी. 10 पण नाही गरज, 6 महिन्यासाठी. आणि त्यात पुढचे 10 वर्ष कंटिन्यू करा. डोंट माइंड, मी तुम्हाला असं स्टेट सांगतोय म्हणून, पण उपयोग होईल.